अकोल्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येते। अकोल्याच्या मूर्तिजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एका भरधाव स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला असून चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट डिवायडरवर आदळून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गाडीतील 8 जण गंभीर जखमी झालेत। या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की महामार्गावरील लोखंडी डिवायडर तुटून थेट गाडीच्या बोनेटमध्ये घुसला आणि वाहनाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झालाय। या अपघाताचा सविस्तर अहवाल पाहूया। शेगाव येथून वर्धा जिल्ह्यातील आष्टीच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक MH19PJ8486 ही भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील मदरसा समोर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडीने थेट डिवायडरला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात चालकासह एकूण 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस आणि बाळापूर हायवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीबाहेर काढून रुग्णालयात रवाना केलंय। तसंच काही काळ विस्कळीत झालेली वाहतूकही सुरळीत केली। प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचं नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या प्रकरणी पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करतायत। मात्र या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे।